वासुदेवाय नमो नमः। श्री राम जय जय राम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु कृष्णं वंदे जगद्गुरु। आपण आज निर्जला एकादश, ज्येष्ठ महिन्यामध्ये जी शुक्ल पक्षात जी एकादश येते तिला निर्जला एकादश म्हणतात. आणि ह्या निर्जला एकादशीचं आपण आज महत्त्व पाहणार आहोत. ही एकादश किती परम पावन आहेत, ह्या एकादशीचं महत्त्व किती अनन्य साधारण आहेत, आणि 24 एकादशीमधील हे एकादश किती श्रेष्ठ आहे, हिचं व्रत केल्याने काय पुण्य लागतं, व्रत कसं करावं, का करावं, याचं संपूर्ण जो भगवान श्रीकृष्णानं जे युधिष्ठिराला जे सांगितलेले आहेत, तर त्या एकादशीचं आपण थोडक्यात महत्त्व पाहणार आहोत. तर एकादशीच्या महत्त्वाचा एक अभंग आहे संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. तो अभंग असा आहे, एकादशी व्रत करी गाये नाम. एकादशीचे व्रत करतो, नाम गातो, तया सर्व नियम घडिले. त्याला सर्व या जीवनामध्ये आल्यानंतर सर्व नियम त्याला घडले. तीर्थाचे जे मूळ, व्रताचे ते फळ. सर्व तीर्थाचं जे मूळ आहे आणि संपूर्ण व्रताचं ते फळ आहे, ते मुखी केवळ नामामृत. म्हणजे फक्त नामामृत, नामाचं जर सेवन केलं, विधिवत जर नामाचं आपण स्मरण केलं, सद्गुरूनं दिलेल्या नामाचं आपण जर भजन केलं, तर ते नामाचं भजन हे परमार्थामधील कळस आहे. आणि पाया तोचे आणि कळस तेचे. एकच हे व्रत त्रैलोक्य समर्थ. असं हे एकच व्रत एक, जिथे 10 इंद्रिय आणि 11वं मन, पंचकर्म इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि 11वं मन. हे मन जसं भगवंतांना भगवद्गीतेत सांगितलं, हे मने मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी, मग नमस्कार सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाती, तू मन हे मीच करी. म्हणजे जर मन हेच जर भगवंत स्वरूप जर केलं किंवा सद्गुरू कृपाने त्यानं करून घेतलं, तर मग मात्र तो संपूर्ण विश्वामध्ये एकालाच नमस्कार करतो. असा एक भगवान आहे की ज्या भगवंताच्या सत्तेनं अख्खी सृष्टी चालते. सूर्य चालतो, वेद बोलतात, आपण बोलतो, आपण पाहतो, खाल्लेलं पचवतो. अशी जी शक्ती आहे, सत्ता आहे, असा जो भगवंत आहे, तर त्या भगवंताला तो भगवंत प्रसन्न होतो. एकच हे व्रत त्रैलोक्य समर्थ, पुरविले अर्थ सर्व काही. अशा या त्रैलोक्यनाथाचं भजन केल्याचं पुण्य किंवा त्रैलोक्यनाथाचं स्मरण करावं, नामस्मरण करावं. पुरविले अर्थ सर्व काही, अशाचं जर भजन केलं तर तो संपूर्ण आपल्या जीवाचा जो अर्थ आहे तो पुरवल्याशिवाय राहणार नाही. एकादशी व्रत नामाचा उच्चार, तुका म्हणे सार सर्वामध्ये. म्हणजे असं एकादशी व्रत आहे. आणि या एकादशीच्या व्रताच्या दिवशी नामाचा उच्चार जर केला, अहर्निश जर करत राहिलो, तर मात्र तर हे सर्वांमध्ये सार आहेत. असं एकादशीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि एकादशीचा उपवास करा किंवा उपासना करा, दोन्ही एकाच आहेत. उपासना ही सर्वच दिवस करायचे असते, पण एकादशीच्या दिवशी विशेष करून असते. जसं दररोजच जेवण करतो, पण सणाच्या दिवशी आपण विशिष्ट असं पाची पक्वान्न करून खातो, तसं सर्वच दिवशी देव आहे, देव नाही असं नाही. परंतु एकादशीच्या दिवशी जर आपण त्याचं व्रत केलं आणि त्याचं नाचत गाचत जर भजन केलं, नामस्मरण केलं, तर ते अजून पर्वणी आहेत, असं एक संतांना सांगायचं आहे. तर हा अशा निर्जल एकादशीचं जे महत्त्व आहे ते आपण आज थोडक्यात पाहणार आहोत. तर धर्मराज युधिष्ठिराने विचारलं, भगवंता, ह्या ज्येष्ठ महिन्यामधील जे शुक्ल पक्षामध्ये एकादशी येते, ते एकादशीचं महत्त्व काय, ती एकादश तिचं महात्म्य काय सांगण्याची कृपा करावी. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, या एकादशीचं वर्णन परम धर्मात्मा सत्यवती नंदन श्री व्यासमुनी करतील, कारण ते सर्व शास्त्रांचे ज्ञाता आणि वेदांगाचे निष्णांत विद्वान आहेत. या व्रताचं जे आहे ते मी सांगणार नाही, म्हणजे आता आपण भगवान व्यासांनाच विचारू की या निर्जला एकादशीचं महत्त्व
काय आहेत. म्हणून महर्षी व्यासव्यास म्हणाले, दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नयेत. शुक्ल आणि वद्य पक्षाचे एकादशी ते दोन्ही पक्षाला भोजन करू नयेत. कमीत कमी ह्या दिवशी तांदूळ तर अजिबात खाऊ नयेत. तांदळाला त्यांनी निषिद्ध मानलेले आहेत आणि फलाहार घ्यावा असं शास्त्रात वचन आले आहेत. द्वादशीला स्नानादीचे पवित्र व्हावे, स्नानादीने पवित्र व्हावे, फूल वाहून श्री केशवाची पूजा करावी, मग नित्यपूजा पाठ आटपून प्रथम ब्राह्मणांना भोजन करून शेवटी स्वतः भोजन करावे. राजन प्रसूती व मृत्यूनंतर लागलेल्या सुतकात एकादशीला निहाऱ्या द्यावे. म्हणजे घरामध्ये सुतक काही असेल तर त्या दिवशी आपण निराहार राहिलं पाहिजेत. आणि त्यातली त्यात ह्या निर्जला एकादशीचं महत्त्व अजून पुढं भगवान व्यासाने यांना सांगितलं, भीमाला सांगितलं. कारण भीमसेन हा भुका राहत नव्हता, त्याचा आहार खूप प्रचंड होता आणि त्याला जेवण केल्याशिवाय अजिबात जमत नव्हतं. परंतु भीमसेनाने विचारलं, परमबुद्धिमान पितामह, माझी उत्तम गोष्ट ऐका. धर्मराज युधिष्ठिर, कुंती माता, द्रौपदी, अर्जुन, नकुल व सहदेव हे एकादशीला कधी भोजन करत नाही आणि मला नेहमी हेच सांगतात की भीमसेन तूसुद्धा एकादशीला काही खाऊ नकोस. परंतु मी त्यांना हेच सांगतो की माझ्याकडून भूक सहन होणार नाही. त्या भीमसेनाच्या पोटामध्ये एक वृक नावाचा अग्नी होता आणि तो अग्नी असा होता का त्याला ते जेवण केलं नाही तर त्याला स्वस्थ बसून देत नव्हता. तो जठर अग्नी खूप उद्विग्न व्हायचा आणि त्याला उद्विग्न झाल्यानंतर मग त्याला वेडापिसा व्हायचं, त्याला काहीतरी खावं लागायचं. परंतु व्यासाने सांगितलं का बुवा तू कोणती तरी एक एकादश तरी कर. तर मग व्यासमुनी काय म्हणले त्यांना, बघा आता जर तुला स्वर्गप्राप्ती करायची असेल आणि तू नरकाला दूषित समजत असेल तर दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नको. तू दोन्ही पक्षातील फक्त तू एका एकादशीला तरी भोजन करू नको. तर ते कसं सांगितलं, महाबुद्धिमान पितामह, मी आपणासमोर अगदी खरी सांगतो की एक वेळ भोजन करू नये माझ्याकडून व्रत होत नाहीत. मग उपास करून अगदी निराहार तरी मी कसा बरे राहू शकेन. माझ्या पोटात रूक नामक अग्नी सदैव प्रज्वलित असतो, म्हणून जेव्हा मी खूप खातो तेव्हाच हा शांत होतो. हे महामुनी, मी वर्षभरात केवळ एकाच उपवास करू शकतो, म्हणून ज्याद्वारे स्वर्गप्राप्ती सुलभ होईल असा मला एक उपाय सांगा की जेणेकरून मी एकदाच तरी वर्षातून एकदा मी निराहार निर्जल असं राहू शकतो. आणि असं काही असेल तर मला सांगा. तर मग महर्षी व्यास काय म्हणाले, भीम, ज्येष्ठ महिन्यात सूर्य वृषभ राशीत येतो. म्हणजे आजी एकादशी ती निर्जला एकादश, सूर्य हा वृषभ राशीत आलेला आहे किंवा मिथुन राशीत असो. शुक्ल पक्ष जी एकादश येते तिचे प्रयत्नपूर्वक निर्जल व्रत करावे. आजच्या एकादशीला निर्जल व्रत करावे. फक्त चूळ भरण्यासाठी किंवा आचमन करण्यासाठी तोंडात पाणी प्यावे. याशिवाय विद्वान पुरुषांनी कोणत्याही प्रकारे तोंडात पाणी घेऊ नये, नाहीतर व्रत खंडित होतं. बरं, ते व्रत कसं करायचं, तर एकादशीच्या सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत आपण पाणी म्हणून काही प्यायचंच नाही. आणि दुसऱ्या दिवसाचा सूर्योदय झाल्यानंतर पाण्याचं सेवन करायचं, तोपर्यंत पाणी प्यायचं नाही. याला निर्जला एकादश म्हणतात. एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलसेवन न केल्याने व्रत पूर्ण होते. त्यानंतर द्वादशीला पहाटे स्नान करून ब्राह्मणांना जल आणि सोने दान करावे. अशा प्रकारे विधिवत सर्व कार्य पूर्ण करून जितेंद्र पुरुषाने ब्राह्मणांना भोजन करून नंतर स्वतः भोजन करावेत. वर्षभरात जितक्या एकादशी असतात त्या सर्वांचे पुण्यफळ निर्जला एकादशीच्या व्रताने मिळते. यात इतकिंचित शंका नाही. शंखचक्र गदाधारी श्रीहरीने मला सांगितले होते की जर मनुष्य सर्वांना सोडून एकमेव मला शरण आला आणि एकादशीला निराहारी राहिला तर तो सर्व पापातून मुक्त होतो. भगवंताने ह्या एकादशीसाठी खास वचन दिलेले आहे. जर तो सर्व काही धर्म पंथ संप्रदाय सगळं सोडून एकमेव असा स्वयंमेव पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण याला जर शरण आला आणि ही निर्जला नावाची एकादशी, ही एकादशीला पाणी न पिता याचं जर व्रत धारण केलं आणि ह्या व्रताच्या पुण्याने आणि माझ्या शरण यानं हे संपूर्ण पापातून मुक्त होईल. असं सोपं आणि खूप ह्या कलियुगामध्ये सोप्यात सोपं साधन सांगितलेलं आहे. एकादशी व्रत करणाऱ्या मनुष्याजवळ विशालकाय विकराळ आकृतीधारी आणि काळ्या रंगाचे दंड पाशधारी भयंकर यमदूत जात नाहीत. अंतकाळी पितांबरधारी सौम्य स्वभावाचे हाती सुदर्शन चक्र धारण करणारे
आणि मनापासून वेगवान विष्णुदूत या वैष्णव पुरुषाला वैकुंठात घेऊन जातात. म्हणून निर्जला एकादशीला प्रयत्नपूर्वक उपास आणि श्रीहरीची पूजा करावी. उपवास आणि उपासना दोन्ही करावे. भगवंताची पूजा करावी, मुखाने भगवंताचं नाम घ्यावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जे आपल्याला आवडत असेल ते नाम सतत उच्चारावं. आणि निराहार, फलहार किंवा निर्जला ही आता या एकादशीला वेगळंच महत्त्व आहे. अनन्यसाधारण 24 एकादशीमध्ये अशी एकमेव एकादशी का निर्जला एकादश ही भीमसेनाने म्हणजे पांडवांच्या भावाने भीमाने ही एकादश धरलेली होती. हे सर्वांना आख्यायिका माहीत आहेत आणि एकादश वर्षातून एकदाच येतात आणि त्याच्यामुळे एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुढं असं सांगितलं, स्त्री असो वा पुरुष, जर त्याने मेरू पर्वत एवढे घोर पाप केले असेल तर सर्व एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होते. जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे पाणी न पिणे पालन करतो तो पुण्याचा वाटेकरी होतो. याला प्रत्येक प्रहारात कोट्यावधी सुवर्ण मुद्रा दान करण्याचे पुण्यफळ मिळते असे म्हटले जाते. मनुष्य निर्जला एकादशीला स्नान, दान, जप, होम इत्यादी जे काही करतो ते सर्व अक्षय होते. या एकादशीला जेवढं आपण व्रत करू, दान करू, तप करू, जप करू, काही जे उपासना करू ते मात्र त्या उपासनेचा अक्षय राहणार, म्हणजे याचा क्षय होणार नाहीत आणि याचा दुप्पट तिप्पट वाढ होणार पण कमी होणार नाहीत. हे भगवान श्रीकृष्णाचं कथन आहेत. निर्जला एकादशीला विधिवत व्रत उपवास करून मनुष्य वैष्णवपद प्राप्त करतो. जो मनुष्य एकादशीला अन्न खातो तो जणू पापच खातो. इहलोकी तो चांडाळासारखा आहे. मृत्यूनंतर त्याची दुर्गती होते. जे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करून दान करतील, जे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करून दान करतील ते परमपदास प्राप्त होतील. ज्यांनी एकादशीचा उपवास केला आहे ते जरी ब्रह्महत्यारी, मद्यपी, चोर आणि गुरुद्रोही असले तरी सर्व पातकातून मुक्त होतात. भगवान श्रीकृष्णाचा आणि व्यासांचा हे कथन आहे की जे ज्येष्ठ महिन्याच्या या आजच्या एकादशीचा जो उपवास करेल, जो उपासना करेल, असा किती पापी असला, गुरुद्रोही असला तरी तो सर्व पातकातून मुक्त होईल असं त्यांचं प्रॉमिस आहे. हे कुंतीनंदन, निर्जला एकादशीला श्राद्धाळू स्त्री पुरुषासाठी जे विशेष दान आणि कर्तव्य शास्त्रसंमत आहे ते ऐका. म्हणजे भगवान व्यास काय सांगतात का एकादशीसाठी कोणतं दान आणि कर्तव्य आहे ते सांगतात. या दिवशी सागरात शयन करणाऱ्या श्रीविष्णूची पूजा आणि गोदान करण्याचे विधान आहेत. म्हणजे श्रीविष्णूची पूजा आपण करू शकतो, घरामध्ये करू शकतो, मानस पूजा करू शकतो, जपांना करू शकतो, वैखरींना करू शकतो. पुरीशी दक्षिणा आणि विविध मिष्टांनाद्वारे प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांना संतुष्ट करावे. असे केल्याने ब्राह्मण अवश्य संतुष्ट होतात आणि ते संतुष्ट झाल्यावर श्रीहरी मोक्ष प्रदान करतात. ज्यांनी शम, दम आणि दान करून श्रीहरीची पूजा व रात्री जागरण करीत या निर्जला एकादशीचं व्रत केले आहे त्यांनी स्वतःसह पूर्वीच्या आणि भावी 100 पिढ्यांना वैकुंठात पोहोचवले आहेत. निर्जला एकादशीला अन्न, वस्त्र, गाय, जल, बिछाना, सुंदर आसन, कमंडलू तसेच छत्री दान करावी. जो श्रेष्ठ व सत्पात्र ब्राह्मणाला जोडे दान करतो तो सोन्याच्या विमानात बसून स्वर्गात प्रतिष्ठित होतो. जो या एकादशीचं महात्मा भक्तिभावाने श्रवण अथवा कथन करतो तो स्वर्गात जातो. चतुर्दशी युक्त अमावस्याला सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध करून मनुष्य जे पुण्य फळ प्राप्त करतो तेच पुण्यफळ या एकादशीचे महात्म्य श्रवण केल्याने लाभते. प्रथम दंतधवन करून संकल्प केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे का आपण एकादशीला सकाळी उठल्यानंतर दंतधवन झाल्यानंतर तर आपण मनोमन हा संकल्प केला पाहिजे का मी श्रीहरीच्या प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून आचमनाखेरीज पाणी पिणार नाही. निराहारही राहायचं आणि आचमना फक्त आचमन म्हणजे थोडंसं एक बूंद पाणी घ्यायचं आणि ते फक्त आचमन जिभेवर ठेवायचं. सूर्य उगवल्यानंतर आचमन करणं, पाणी पिणार नाही. द्वादशीला देवेश्वर भगवान श्रीविष्णूची पूजा करावी. द्वादशीला देवेश्वर पूजा करावी. गंध, धूप, फुले व सुंदर वस्त्राने विधिवत पूजा करून पाण्याचा कलश दान करण्याचा संकल्प करून पुढील मंत्र म्हणावा. पाण्याचा कलश ब्राह्मणाला दान करावा असं याचं शास्त्रविधान आहे. देवे देवे ऋषिकेशे संसारार्णवतारक उदककुंभ प्रधानना नया मा परमागतीम. भवसागरातून तारणारे हे देवाधिव ऋषिकेश, या पाण्याच्या कलशाचे दान केल्याने आपण मला परमगती द्यावी. पद्मपुराण उत्तरखंड 53 याच्यामध्ये हे उल्लेख आलेला आहे. पद्मपुराणामध्ये भीमसेन
निर्जला एकादशीला श्रेष्ठ ब्राह्मणांना साखरेबरोबर पाण्याचा घडा दान केला पाहिजे. असे केल्याने मनुष्य श्री विष्णूच्या सान्निध्यात आनंदाचा अनुभव करतो. अशा प्रकारे जो या पापनाशिनी एकादशीचे विधिवत व्रत करतो तो निष्पाप होऊन परमपद प्राप्त करतो. हे ऐकून भीमसेनाने हे शुभ एकादशी व्रत सुरू केले. तेव्हापासून ही पांडव द्वादशी म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे या एकादशीची सांगता द्वादशीला होते, तर या द्वादशीला पांडव द्वादशी असं म्हटलं जातं. कारण या निर्जला एकादशीचं व्रत हे भीमसेनांना व्यास मुनींच्या सांगण्यानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार भीमसेनाने हे व्रत केलेले आहेत. हे सर्व श्रुत आहेत. आणि निर्जला एकादशीचं आपणही असंच व्रत करावं आणि अपार पुण्याची सामुग्री आपल्या पाठीला यावी. आपल्याला ह्या जो विचार आहेत हा भगवान व्यासाने व भगवान श्रीकृष्णाने दिलेला आहे. त्या विचाराचा आदर करावा आणि या एकादशीचं व्रत, या एकादशीचा उपवास उपासना सर्वांनी करावी ही विनंती. आणि या निर्जला एकादशीचं जे महत्त्व हे संक्षिप्तरित्याने सांगण्याचा प्रयत्न केला. आपण श्रवण करावं. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हरी, जय हरी, जय हरी.